नमस्कार, मी स्नेहा. सगळ्यात आधी सगळ्यांच्या घरी गणराय जे आहेत ते विराजमान झालेले आहेत. तसंच काल गौरींचं आगमन झालेलं आहे आणि ज्येष्ठा गौरींचा पूजा त्यांचा सगळं आदरातिथ्य सध्या केला जात आहे आणि सगळीकडे हळदी कुंकाचे कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातात आणि त्यासाठी सगळ्यांना आमच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये मी स्नेहा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि सहज वैज्ञानिक शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर डॉक्टर आपलं मत व्यक्त करणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50 नंतर आपलं लैंगिक आयुष्य कसं असावं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला कशी करता येईल? नक्कीच यात सामाजिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही सुखांचा, अशा सगळ्या प्रकारच्या सुखांचा खरं तर समावेश असतो. भावनिक किंवा शारीरिक सुख असो, या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विचार हा केलाच पाहिजे. नाहीतर जोडीदार नैराश्यात जाऊन काहीतरी वाकडं पाऊल उचलण्याची शक्यता असते. सरांच्या पुणे ओपीडीत असाच काहीचा प्रसंग घडला. याच गोष्टीचा प्रत्यय आला. सरांच्या पुणे ओपीडीत तिशीच्या घरातलं एक देखणं आणि सुशिक्षित असं जोडपं आलं. पेशानं हे दोघे सुद्धा नवरा बायको शिक्षक होते. दोघे सुद्धा सरांसमोर येऊन बसले. दिसायला अतिशय सुंदर, जसं की दोघांचा प्रेमविवाह झाला असावा असंच काहीतरी वाटत होतं. पण एकमेकांकडे हे दोघे फक्त पाहत होते, बोलत मात्र कोणीच नव्हतं. म्हणून सरांनीच एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि पुढाकार घेत त्यांना विचारलं की तुम्ही इथे का आलात बरं, काय समस्या आहे तुमची? तर साम टीव्हीवरचा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र हा आपला जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पाहून आम्ही इथे आलोय असं या जोडप्यातला जो पती होता, जो तरुण होता, तो म्हणाला. आता त्याने हे सुद्धा सांगितलं की त्याला कमजोरी होती आणि सरांनी यानंतर त्याच्या पत्नीला प्रश्न विचारला की काय झालं, तुम्ही सुद्धा काहीतरी बोला. तर ती म्हणाली की लग्नाला 5 वर्ष होऊन सुद्धा आमच्यात शारीरिक संबंध नाही आहेत. शरीर सुख कुठल्या प्रकारेही मला माझ्या पतीकडनं मिळत नाहीये. आपला पती हा संबंध ठेवण्यात असमर्थ असल्याचं या पत्नीचं म्हणणं होतं. आता डॉक्टर विजय दहीफळे यांनी विचारलं की माझ्याकडे यायचा असा निर्णय तुम्ही का घेतलात? तर यावर या जोडप्यातली जी पत्नी होती, जी तरुणी होती, तिने असं सांगितलं की माझ्या पालकांमुळे आम्ही इथे आलोय. आणि खरंच कारणही तेच होतं, कारण या तरुणीचे पालक त्यांनी या दोघांना सुद्धा हाच सल्ला दिला होता की तुम्ही डॉक्टर विजय दहीफळे यांना भेटा. या तरुणीचे पालक या कार्यक्रमाचा नियमित प्रेक्षक आहेत आणि त्यांनीच हा सल्ला त्यांना दिला होता. आता डॉक्टरांनी तरुणाला उपचारांसाठी तू आधी स्वतः पुढाकार घेऊन का आला नाहीस असं विचारलं. आता हे कारण विचारलं तर तेव्हा खरंच हा तरुण जो आहे याने मान्य केलं की हो डॉक्टर, मी स्वतःहून आलो नाही, कारण या तरुणाला हस्तमैथुनाची जास्त सवय होती आणि त्यामुळे पत्नीसोबत संबंध प्रस्थापित त्याला करता येत नव्हते आणि कुठल्याही प्रकारची ताठरता त्याला येत नव्हती. आता सर म्हणाले की तुझी अशी जर लैंगिक समस्या होती तर यावर उपचार होतेच की, तरी सुद्धा तू का नाही आलास? आता अशा पद्धतीनं तू शरीर संबंध जर आपल्या पत्नीसोबत ठेवले आणि असंच जर तुमचं लैंगिक आयुष्य चालत राहिलं तर मग त्या पत्नीला का बरं नाहक त्रास होऊ द्यायचा आणि तिने का म्हणून हा सगळा नाहक त्रास सहन करायचा? आता यावर या तरुणाला डॉक्टरांचं बोलणं जे आहे ते ऐकून या तरुणाला सुद्धा जाणीव झाली की आपण किती चुकीच्या प्रकारचं वागत होतो. आता आपलं वागणं किती चुकीचं आहे हे कळल्यावर या तरुणाने डॉक्टरांची माफी मागितली आणि
सरांकडून पूर्ण उपचार घेऊन बरं होण्याचं त्याने कबूल सुद्धा केलं. त्या सरांनी सुद्धा याला उपचार दिले आणि या तरुणाचा सरांच्या उपचारांना खूप चांगला प्रतिसाद आहे आणि पती पत्नी हे दोघेही आता खुश आहेत. सुखी वैवाहिक आणि लैंगिक आयुष्य हे दोघेही जगतायत. तर डॉक्टर, तुम्ही काय सांगाल? खरं तर तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा तुमच्याकडनं आम्ही असे अनेक अनुभव आणि अशा अनेक केसेस ऐकलेले आहेत. नक्कीच सांगूया या ठिकाणी. सर्वप्रथम आपल्या जगभरातील आमच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये मनापासून स्वागत आणि गौरी पूजन आणि गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा अतिशय मोठा सामाजिक प्रॉब्लेम आहे. आपण नेहमी बोलतो महिला सबलीकरण झालं पाहिजे, महिलांना आरक्षण देखील मिळालं आता इलेक्शनमध्ये, पण स्वतःचं आनंदीकरण म्हणजे अशा कितीतरी केसेस आहेत की लग्नानंतर 1, 2, 3 नव्हे 5-5 वर्ष ते इंटिमेट होत नाही, संबंधित नाहीत आणि मग मुलींनी बोलायचं नसतं. मग किती दिवस सहन करत राहायचं. मग त्या ठिकाणी कोणी काळजी घेत नाही. त्याचं कौटुंबिक समाधान आहे, शारीरिक समाधान आहे. हे सर्व सौख्य मिळण्यासाठी एखादी फारच समजा बोल्ड असेल तर डायव्होर्सपर्यंत जाते, शांत असणारी डिप्रेशनमध्ये जाते, तशीच बसून राहते. मी की अशा केसेस पाहिल्यात, बऱ्याचदा त्या आत्महत्येपर्यंत देखील जातात. पण या ठिकाणी सर्वांना एकच सांगायचंय, या आज महत्त्वाचा जो दिवस आहे, सर्व आपल्या भगिनी ज्या आहेत त्यांना एक सांगणं आहे की कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने 4-4, 5-5 वर्ष जर तुम्हाला स्तब्ध बसावं लागत असेल तर या ठिकाणी हे तुमची नाही, ही निसर्गाची मागणी असते. त्यासाठी मागं थांबू नका, पुढं या, तुमच्या घरच्यांना बाकीच्यांना सांगून तुमच्या पार्टनरला परावर्तित करा आणि या ठिकाणी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख देता येईल अशी व्यवस्था करण्यासाठी तर आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. नक्कीच अतिशय महत्त्वाची गोष्ट सरांनी सांगितलेली आहे. तुमच्या लैंगिक समस्या लपवू नका, कारण आणि त्या सांगण्यासाठी तुम्ही अजिबात लाजू नका, कारण तुमची पत्नी असो किंवा पती, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल तर या समस्येचा नाहक त्रास, तुमच्या समस्येचा नाहक त्रास हा तुमच्या जोडीदाराला होऊ शकतो आणि म्हणूनच लपवू नका या सगळ्या गोष्टी. उपचार घ्या आणि योग्य तज्ज्ञांकडूनच घ्या. डॉक्टर विजय दहिफळे यांना सुद्धा तुम्ही जाऊन भेटू शकता आणि सगळ्या लैंगिक समस्येविषयी तुम्ही बोलू शकता. तर मग लाजू नका, व्यक्त व्हा. तसंच डॉक्टर विजय दहिफळे यांचं समुपदेशन तुम्ही घ्या. सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक्स आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, खारघरमध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत. तिथे सुद्धा जाऊन अनेक जण सरांचा सल्ला घेत असतात आणि स्वतःच्या लैंगिक समस्या ज्या आहेत त्या सोडवून घेत असतात आणि स्वतःचं आयुष्य हे सुखकर करू शकतात. आणि त्याच प्रकारे तुमच्या मनात अनेक शंका जरी असतील तर तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यासाठी डॉक्टरांची वेबसाईट सुद्धा तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहताय. ती वेबसाईट सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि नक्कीच डॉक्टरांना भेटा. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269302444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा प्रश्न मी तुम्हाला विचारण्याआधीच एक फोन आलेला आहे आपल्या प्रेक्षकांचा. राजू म्हणून आहेत, त्यांचा कॉल घेऊया. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हेलो. हाँ बोला. हाँ डॉक्टर साहब, मैं राजू भाई बंसाली बात कर रहा हूँ बोरीवली से. अच्छा बोलिए. एक्चुअली मुझे मराठी समझ में आती है सर, लेकिन थोड़ा बोलने का दिक्कत है. अच्छा जी 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 पूछिए सर, पूछिए. मेरे आज के 2 सवाल है. पहला सवाल है सर, वैक्यूम थेरेपी से पेनिस का साइज बढ़ा सकते हैं क्या? ओके. और सर मेरा दूसरा सवाल है कि ड्रिंक लेने से सेक्स पावर बढ़ता है क्या? अच्छा, आप एक बोलिए मुझे, आपको उसको कुछ कोई समस्या या कोई कमजोरी या कोई शीघ्रपतन ऐसा कुछ अनुभव आया है आपको? यस सर, कमजोरी है. उसके चलो आपको बोलते हैं यहाँ पे, यांना मराठीमध्ये समजतं, उत्तर देऊया मराठीमध्ये आपण. व्हॅक्यूम थेरपी सर्वात महत्त्वाचं आपल्या मित्रांना सांगतो की स्टेप्स असतात तुमच्या ट्रीटमेंटच्या. जेव्हा केव्हा कोणी व्यक्ती कमजोरीच्या समोर येतो ना, त्याला काही सायकोजेनिक आहे का, काही न्यूरोजेनिक आहे का, काही वास्कुलोजेनिक आहे का, काही कार्पोरल आहे का, किंवा काही इकॉनॉमिक किंवा कंडिशन रिफ्लेक्स आहे, काही पाहिलं जातं. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट दिल्यानंतर, ह्या ट्रीटमेंट दिल्यानंतरच त्या ठिकाणी काय केलं जातं, या ट्रीटमेंट नंतरच त्यांना समजा मेडिसिन्स आहेत पहिल्यांदा, त्यानंतर बऱ्याचदा पुन्हा आम्ही काही इंजेक्शन थेरपीज आहेत, या सर्व दिल्यानंतरच आपण काही इफेक्ट येत नसेल तर अशा वेळेला व्हॅक्यूम थेरपी ॲडवाईस केली जाते, हे तज्ज्ञांकडनं म्हणजे सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टकडनं. या ठिकाणी आणखी महत्त्वाचं सांगतो, बऱ्याचदा पी शॉट थेरपी दिल्यानंतर काही जणांना त्या ठिकाणी एनहान्समेंट, एनलार्जमेंट पाहिजे असतं, तर
व्हॅक्यूम थेरपी हे फक्त ब्लड सक्शन करून त्यामध्ये कठोरता स्ट्रेंथ आणतं. दुसरं महत्त्वाचं, तुम्ही विचारताय की अल्कोहोलमुळे काही त्या ठिकाणी फायदा होतो का? हे बघा, टेम्पररी टायमिंग पद्धतीने बऱ्याच जणांना सुरुवातीला माइल्ड डोसमध्ये ते स्टिम्युलंट वाटू शकतं, पण प्रॅक्टिकली काय होतं, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे आपला, हा त्या ठिकाणी सेन्सेशन हळूहळू जर कमी झाल्या, संवेदना जर लिंगाकडच्या वर जाणाऱ्या कमी झाल्या तर त्यांना शिथिलता येऊ शकते. त्यामुळं ते कधीही टाळलेलं चांगलं. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक वाचावं आणि व्हॅक्यूम थेरपी स्वतःहून न चालू करता सेक्सॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टना भेटूनच ती सुरू करावी. तर राजूजी, तुम्ही सुद्धा डॉक्टरांना भेटा आणि तुमच्या काही आणखी समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही डॉक्टरांबरोबर डिस्कस करू शकता आणि डॉक्टर तुम्हाला नक्कीच या सगळ्यांवर योग्य ते उपचार आणि उपाय देतील. डॉक्टर, आता दादा उबाळे जी बोलतायत त्याचा फोन घेऊया. जामखेडवरून दादा उबाळे आहेत. दादाजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. आजच्या धावपळीच्या युगामध्ये अनेक पुरुषांना आणि स्त्रियांना मूतखडा होणे ही समस्या उद्भवत आहे. ओके. परंतु ही समस्या कोणत्या कारणामुळे होते याबद्दल कोणालाही अजिबात माहिती नसते. ओके. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांना आणि स्त्रियांना मूतखडा कोणत्या कारणांमुळे होतो याबद्दल सांगा सर. युरोलॉजीचा बेसिक प्रश्न आहे. याचा संबंध आपल्या अँड्रॉलॉजीशी आणि सेक्सॉलॉजी कसा येतो हे आपण सांगूया. या ठिकाणी तुमच्या ज्या सवयी आहेत, आपण बॅलन्स डाएट म्हणतो. पाण्याचं प्रमाण दिवसाला कमीत कमी 2.5 ते 3 लिटर तुम्ही घ्यायला पाहिजे. पाण्यामध्ये आपल्याकडं क्षाराचं प्रमाण एवढं जास्त आहे की हे क्षार काय करतात, बॉडीची पीच लेवल मेंटेन न झाल्यामुळं त्या ठिकाणी बॉडी डिपॉझिट करायला लागतात. मग अशा वेळेला जे डायरेक्ट आपण एक साध्या फिल्टरमधनं जे आपण वॉटर घेत असतो ना, तर त्या फिल्टरच्या वॉटरमध्ये हे क्षार एवढे जास्त असतात आणि तुमच्या किडनीला काही इन्फेक्शन असेल, त्या ठिकाणी काही कारणामुळे ब्लॉक असेल, ते क्षार जमा व्हायला लागतात. मग अशा केसेसमध्ये काही स्पेशलाइज वॉटर्स असतात ज्यामध्ये की स्पेशली जी pH आहे ती मेंटेन केली जाते अल्कलाईन 7.5 आणि 8च्या वर. तर अशा पद्धतीचे बरेच डिव्हायसेस असतात ज्यामध्ये स्पेशली आम्ही कँगन वॉटर देखील आम्ही ॲडवाईस करतो, ज्यामुळे की ते प्रिव्हेंट करता येतं. आणि अर्थातच पेन हा कधीही किडनी युरेटरचा अंडाशयाकडं किंवा खालच्या अंगाकडे जातो, म्हणून अर्थातच त्या ठिकाणी डिस्फंक्शन होत असतं. तज्ज्ञांना भेटा, स्वतःचं डाएट इम्प्रूव्ह करा, पाण्याचं इंटेक जास्त करा, अतिशय चांगल्या क्वालिटीचं पाणी वापरा. नक्कीच तुम्ही हे प्रिव्हेंट करू शकता. यानंतर आपल्यासोबत जोडल्या गेल्या धुळ्यावरून अंजली पाटील, त्यांचा कॉल घेऊया सर. अंजलीजी, प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. हां, नमस्कार जी, बोला. तर स्त्रियांमध्ये स्तन अंगाच्या बाजूला जास्त केस असतील तर त्यावर काय ट्रीटमेंट असते त्याबद्दल माहिती. अतिशय बेसिक प्रश्न आहे आणि माझ्याकडे ओपीडीमध्ये हे अशा केसेस सर, हे अशा पद्धतीने अनावश्यक असलेले हेअर्स तुमच्या चेहऱ्यावर आहेत, तुम्हाला अप्पर लिपला लव आहे, बॉडीवर आहे, तर काय करायला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्याचा दुष्परिणाम काय होतोय बघा. नॉर्मल ठिकाणी नॉर्मल गोष्टी असतील ना, समजा केस डोक्यावरच असतील, त्या ठिकाणी अप्पर लिप स्मेलला असतील, छान वाटतं आपल्याला स्टाईल करायला. पण तेच हेअर जर अनवॉन्टेड ठिकाणी, म्हणजे काय, फिमेल्समध्ये समजा लव आहे, साईड लॉक्स आहे, बरेचदा काय होतं, ब्रेस्ट आणि एरिओलाचा भाग जो असतो त्या ठिकाणी मॉन्टोगोमेरी नावाच्या ग्लँड्स असतात. ह्या ग्लँड्स का बनवले असतात, बाळाला दूध पिताना त्या ठिकाणी काही लुब्रिकेशन व्हावं यासाठी ह्या ग्लँड्समधनं सिक्रेशन येत असतात. हे फिजिओलॉजी नॉर्मल आहे. पण काही केसेसमध्ये हेअर फॉलिकल त्या ठिकाणी असतात. हे हेअर फॉलिकल स्टिम्युलेट झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रोथ व्हायला चालू होतं. मग काय होतं, ह्या ग्रोथमुळे बाळाला स्तनपान करताना त्रास होतो. त्याचबरोबर काही पार्टनर्स असे असतात की बाबा मला फार एकदम क्लीन पाहिजे, मला अशा पद्धतीचं जमत नाही, मलाही काही फोरप्लेमध्ये प्रॉब्लेम येत असतो. मग काही केसेस तर अशा आहेत की अशा कंडिशनमुळे बाबा माझ्या पार्टनरमध्ये असं अनवॉन्टेड हेअर जास्त आहेत, मला नकोच माझा पार्टनर, असं करायचं नसतं. नैसर्गिकरित्या कोणाला काय असावं, कमी जास्त असावे आपल्या हातात नसतं. पण तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या लेजर थेरपी आहेत, इपायलेशन थेरपी आहेत आणि या लेझर थेरपीने आपल्याला ते नक्कीच कंट्रोलमध्ये येतं आणि कॉस्मॅटिकली देखील ते छान दिसतं. बाळाला देखील त्या ठिकाणी स्तनपानाला काही अडचण येत नसते. तज्ज्ञांना भेटा. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पहा. नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही. यानंतर बेळगाववरनं रोहित यांचा फोन आहे, त्यांचा कॉल घेऊया. डॉक्टर रोहितजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते डॉक्टर. नमस्ते, बोला. सर, सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. सर, माझा प्रश्न आहे की तुमचं शोचं कार्य आहे, अजून एक 10 मिनिटं एक्सटेंड केलं तर बरं होईल सर. शो वाढवायचा आता हे मॅडमकडे असतो, ते मॅडम इन्चार्ज आहेत. नक्कीच आम्ही प्रयत्न करू रोहितजी. मला एक प्रश्न आहे की मी आता तुमचा शो बघून 100% नॉर्मल झालेलो आहे.
केव्हा केव्हा तर मला थोडासा प्रॉब्लेम होतोय, ते बी टेन्शन असलं तर नॉर्मल असलं तर काय होत नाही सर. हे असं कंटिन्यूस नॉर्मल ठेवलं तर योगासना प्राणायाम कंटिन्यू करायला लागते का? अच्छा अच्छा. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो ते नाही कळलं आम्हाला, सांगा ना एकदा परत. प्रॉब्लेम मला आपल्याला ते पेनिस वीक झालेला तर फुल्ली स्ट्रॉंग झाले सर. अच्छा अच्छा, म्हणजे मध्ये मध्ये कमी जास्त होत राहतं, बरोबर आहे. असं नाही, आता कंटिन्यू झाले सर, काही अच्छा प्रॉब्लेम अच्छा, नाही. सांगूया तुम्हाला. इथं एक नॉर्मल फिजिओलॉजी सांगतो तुम्हाला. बऱ्याचदा 35-40 जवळ यायला लागलं की समजा तुमचं एक कॅल्क्युलेशन केलं जातं की तुमच्या 100 वेळा तुम्ही जर प्रयत्न केला आणि त्यामध्ये तुम्ही 50-60 वेळा सक्सेसफुल असाल आणि 40 वेळा काही कारणामुळं डाऊन होत असाल, लागलीच तुम्ही आजारी झालो, मला आता काहीतरी ट्रीटमेंटच लागेल असं करायचं नसतं. वातावरणाचं टेन्शन आहे, ऑफिसचं प्रेशर आहे, नातेवाईकातलं कुटुंबातलं काही दुर्घटना आहे, त्यामुळं देखील तुम्ही बऱ्याचदा डाऊन होता. पण हे नेहमीच व्हायला लागलं, तुम्हाला ब्लड प्रेशर यायला लागलं, तुम्हाला डायबिटीस होत असेल, तर अशा केसेसमध्ये तज्ज्ञांना दाखवणं हे गरजेचं असतं. आणि तज्ज्ञाला दाखवल्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय असते, सर्व गोष्टी मेडिसिननी होत नसतात. मेडिसिन सपोर्टिव्ह थेरपी आहे. तुम्हीच जर तुमच्या मनामध्ये प्रेशर आणलं, तुम्हाला जर स्ट्रेस आला, हे बघा, जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमांड देत नाही ना, मला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे किंवा मी आता परफॉर्म करणार आहे, ही कमांड ब्रेनकडनं जाते. जेव्हा ही कमांड ब्रेनकडनं जाते त्यावेळेस हार्मोन्स बॉडीतले स्टिम्युलेट होत असतात. हे लो मॉलिक्यूल आहेत, डोपॅमिन आहेत, ऑक्सिटोसिन आहेत, नायट्रिक ऑक्साईड तयार होत असतं आणि नंतर त्याचा फ्लो जात असतो आपल्या लिंगाकडं, अवयवाकडं. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग सॅक डायलेटेशन होतं, मग क्रिया होते. मग अशा गोष्टीसाठी तुम्हाला तुमचा आहार, तुमचं एक्झरसाईज, तुमचं योगा या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्युझिक म्हणा, तुमचा जो आवडता छंद आहे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, तर नक्कीच तुम्हाला असं प्रेशर येऊन, याला काय म्हणतो आपण, परफॉर्मन्स अँझायटी, तर ही कमी जर केली तर नक्कीच रिझल्ट मिळतो. आणि त्या देखील पलीकडे जाऊन तुम्हाला त्यात काही अडचण येत असेल, कमजोरी असेल, काही शीघ्रपतन असेल, लहान लिंग असेल, तर तज्ज्ञांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर अशी ते सुंदर रिझल्ट मिळतो. त्यांना अजिबात काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, यानंतर आणखी एक प्रश्न माझा होता, तो म्हणजे स्त्रियांना जी ओशॉट थेरपी दिली जाते काही स्त्रियांना 50 नंतर वजायनल पार्टमध्ये ढिलेपणा येतो म्हणून, तर त्याचे आणखी इतर काही फायदे आहेत का, त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण आता आपल्या कार्यक्रमात एक ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. नक्कीच, कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतो आणि आम्ही लगेच परत येतोय.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर, यानंतर विजय वास्कर आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा Very good. घेऊया. आहे. विजयजी, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो हां, बोला. सर हॅलो हां तर त्याच्यामुळे छान हे झालं माझ्या पार्टनरला. आणि मला तुमचा आवाज जातोय विजयजी, आणखी मोठ्याने बोला. हा म्हटलं औरंगाबादला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो सर तुमच्या. बर बर पुढे. हां सांगा. तर माझ्या पार्टनरला म्हणजे ते तुमचे औषध वगैरे दिले त्याच्यामुळे खूप फरक पडलाय. अच्छा, व्हेरी गुड. छान वाटतंय त्यांना नाही का? बरोबर आहे. गुड. आता एकदम छान होतंय. तर दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की सेक्सला वय असते का? वय असतं का? बरोबर आहे. सांगतो मी, काही हरकत नाही. एक तर आपली नेहमीची टॅगलाईन सांगूया. सेक्सला वय नाही, सेक्सला घड्याळ नाही, सेक्सला एक्सपायरी देखील नाही, पण त्याला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत राहूनच करायचं असतं. टाइम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सल्टिंग, आपला ओन आणि नॉन पार्टनर, नॉन इन्फेक्टेड यासोबत हे आजमायचं असतं. आणि ह्यांचं अगदी मनापासून अभिनंदन की आपल्या सेंटरला येऊन त्यांनी त्यांच्या पार्टनरसाठी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना रिझल्ट चांगला आलेला आहे. स्पेशली लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती कमी झालेली, त्याला ट्रीटमेंट घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आता पुढचा फोन डॉक्टर अकोल्यावरनं आहे. सतकुन ताडे जी आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. विचारा तुमचा प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार, बोला. सर लिंग टाईट झाल्यानंतर ऑटोमॅटिक वीज गळते सर, काय प्रॉब्लेम असतो? वय काय तुमचं? 48. बर, काही हस्तमैथुनची सवय होती अगोदर? हा, हस्तमैथुनची सवय होती अगोदर? काय आवाज नाही. हस्तमैथुनची सवय वगैरे होती काय तुम्हाला अगोदर? नाही सर, असं सगळं. बर बर, ठीक. म्हणजे ऑटोमॅटिक 1 मिनिटाच्या आतच ते वीर्यपतन होऊन जातं, बरोबर आहे? ठीक आहे ठीक आहे. सांगूया तुम्हाला. आपल्याकडं 28 ते 30% लोकांमध्ये, स्पेशली पुरुषांमध्ये, काही सायकोजेनिक कॉजेसमुळं, काही स्ट्रेसमुळं किंवा बऱ्याचदा मी हिस्ट्री काय विचारली की काही कारणामुळं हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात, त्या ठिकाणी हस्तमैथुनची सवय असते. अशा केसमध्ये ब्रेनचं कंट्रोल, सेंट्रल कंट्रोल कमी होतं आणि त्यांचा पार्टनर सॅटिस्फायच्या आतच, म्हणजे 1 मिनिटाच्या आतच त्यांचं वीर्यसंकलन होत असतं. त्याला घाबरू नका. वय तुमचं 48 आहे, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा बदलल्या आहेत, तज्ज्ञांना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग चांगली मेडिसिन आहेत. गरज पडलं तर पी शॉट आणि व्हॅक्यूम थेरपीने देखील तुमचं टायमिंग वाढवता येईल. नक्कीच काळजी करायची गरज नाही. यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर ओ शॉट थेरपीच्या फायद्यांविषयी इतर कुठं फायदा असतो तो या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलं का? ओ शॉट आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी ढिलेपणा असेल किंवा योनीचा मायांगाचा, त्याला आपण वापरतो, पण त्यासोबतच जी पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं, योनीच्या 2.5 इंच आतल्या साईडला नर्व्ज आणि व्हेसल्स असलेला पॉईंट असतो, तो देखील एनहान्समेंट होतो, म्हणजे ऑर्गॅझम मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये डिलिव्हरी म्हणा किंवा प्रेग्नन्सीमुळे खालचा फ्लोअर आलेला असतो, त्यामुळे युरिनचं कंट्रोल राहत नाही. शिंक किंवा खोकला आल्यावरती गळत असते, तर ग्रेड 1 असेल तर या पी शॉट थेरपीनी, ओ शॉट थेरपीनी त्या ठिकाणी कंट्रोल येतं. आणि डेफिनेटली ह्याचे अनेक फायदे आहेत. तर अधिक माहितीसाठी ती सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पाहू शकतात. आता वेळ झाली आपल्या क्विज टाइमची, पण त्याआधी विनर कोण आहे तो सांगा. अच्छा, व्हेरी गुड. रमेश पाटील जळगावचे, मागच्या वेळेसचे विजेते, आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, त्यांनी आनंद व्यक्त केला. कारण जवळपास 6 महिन्यापासून ते प्लॅन करत होते यायचं, पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांना 2 प्रोटीन देण्यात आले आणि अतिशय मनापासून अभिनंदन. आणि असंच इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर चिठ्ठी काढूया, बघूया आता कोण विनर आहे. आणि तुमच्या विनरसाठी ते वाट पाहतात, बाबा आमचं नाव येईल का यामध्ये. खूप जण वेटिंगमध्ये असतात. पाहूया आज कोण लकी आहे ते. आता बघूया आपण कुठं गेलो. वा, आपण गेलो मराठवाडा, परभणीला गेलो आपण आता. पवन कांबळे यांचं अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, तर ओ शॉट थेरपी कशी करतात. तर या ठिकाणी ओ शॉट थेरपी जी आहे ते प्लेटलेट रिच प्लाझ्मा घेऊन आपण योनीच्या 3-4 ठिकाणी 6 ml देऊन ती थेरपी करत असतो. लोकलमध्ये असते, डे केअर असते आणि सेम डेला घरी जाता येतं. आणि असं सहभागी असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर या ठिकाणी ओ शॉट थेरपीचे तुमच्या माया अंगाच्या ढिलेपणावर जो इफेक्ट होतो तो सोडून आणखी काय फायदे असतात हे सांगायचं आहे. शो जर मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचं मंत्र एवढं टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. आणि या ठिकाणी चित्रफितीत तुम्ही पाहताय
गौरीचं आगमन झालेलं आहे, गणेशोत्सव चालू आहे. आमच्या दहिफळे हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे. एस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन डॉक्टर उज्ज्वला दहिफळे आमची पूर्ण टीम आणि गणेशाचं खूप मोठं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर कँगन वॉटर तयार करणारं जे डिव्हाइस असतं, ज्यामध्ये की pH हाय लेवलला मेंटेन होते, तुझं स्वास्थ्य मेंटेन राहतं, त्याचं देखील आम्ही इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्याचबरोबर वंदे भारत या ठिकाणी जे आहे तुम्ही पाहताय वेगवेगळे गणेश मंडळ, त्या ठिकाणी आम्ही साबळे जे आहेत, त्याचबरोबर आमचे मुंडे जे आहेत, यांच्या सगळ्यांच्या गणेश मंडळाला व्हिजिट दिली आणि गणेशाची आरती केली. आणि एकच सांगेन, गणराया सर्वांना सुखी ठेव, आणि काही अडचण आली ना तर हा सुखी जीवनाचा मंत्र त्या ठिकाणी आमचं व्यासपीठ उभं आहे, नक्कीच त्याचा ते लाभ घेऊ शकतात. नक्कीच डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तुमच्या आयुष्यातल्या, तर खरंच गणराय गणाधीश जो आहे तो सगळ्या तुमच्या अडचणी ज्या आहेत दूर करू, आणि तुम्हाला आणखी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, तुमच्या लैंगिक आयुष्यात काही अडचणी असतील, काही शारीरिक अडचणी जरी असतील, तर तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. ते तुमच्या सेवेसाठी आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचा, आणि पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप नक्की. घ्यायची. घेऊया. प्रेक्षकांचा निरोप घेऊया. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार. आयुष्यात ना प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, पण सगळ्यात स्मार्ट उपाय समजतो तेव्हा वाटतं की यार